विदर्भ देशातील कुंडिनपूर नगरी वैभव, समृद्धी, धर्मशीलतेसाठी संपूर्ण आर्यवर्तात प्रसिद्ध होती. त्या नगरीचा अधिपती राजा भीमक हा न्यायप्रिय, सत्यनिष्ठ आणि प्रजावत्सल आणि भगवंताचा अखंड भक्त होता. त्याची पत्नी राणी शुद्धमती ही पतिव्रता, दयाळू आणि अत्यंत सात्विक स्वभावाची होती. राज्यात धनधान्याची कमतरता नव्हती, प्रजा सुखी होती, नद्या 12ही महिने वाहत होत्या. शेतात सोन्यासारखे पीक डोलत होते, मंदिरं वेदघोषाने निनादत होती. तरीही राजवाड्यात एक दुःख कायमचे घर करून बसले होते. राजा आणि राणीला अपत्यप्राप्ती होत नव्हती. वर्षानुवर्ष दोघांनी यज्ञ केले, दानधर्म केला, ऋषीमुनींची सेवा केली, गरिबांना अन्नदान केले, देवदेवतांची आराधना केली. अखेर त्यांच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी लक्ष्मीमातेला सांगितले, हे देवी, पृथ्वीवर भक्तीचा आदर्श निर्माण करण्याची वेळ आली आहे. तू विदर्भ कन्या भीमकाच्या घरी कन्या रूपाने अवतार घे. काळ पुढे सरकला. एका शुभ्र क्षणी राणी शुद्धमतीने एका तेजस्वी कन्येला जन्म दिला. त्या क्षणी संपूर्ण राजवाडा दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. मंद सुवासिक वारा वाहू लागला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. ऋषीमुनी म्हणाले, ही साधी राजकन्या नाही, ही स्वयं श्री महालक्ष्मीचा अंश आहे. त्या कन्येचे नाव ठेवण्यात आले रुक्मिणी. रुक्मिणी जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे सौंदर्य, नम्रता, सात्विकता पाहून प्रत्येक जण मोहित होऊ लागला. तिच्या मुखावर नेहमी शांत हास्य असे. ती राजवाड्यातील दासी दासांशीही प्रेमाने बोलत असे. एखादा पक्षी जखमी झाला तर त्याची सेवा करे. एखादा गरीब दरबारात आला तर त्याला मदत व्हावी म्हणून वडिलांकडे विनंती करे. तिच्या अंतःकरणात करुणेचा अखंड झरा वाहत होता. रुक्मिणीला लहानपणापासूनच देवपूजेची विलक्षण आवड होती. रोज सकाळी स्नान करून ती तुळशीची पूजा करी, देवीचे स्तोत्र म्हणे आणि भगवान विष्णूंच्या चरणी फुले अर्पण करी. तिला देवाची कथा ऐकायला फार आवडत असे. राजवाड्यात जेव्हा जेव्हा संत, ऋषी आणि विद्वान येत असत तेव्हा तेव्हा ती सर्व कामे सोडून त्यांच्या मुखातून भगवंताचे चरित्र ऐकत बसे. एके दिवशी एका वृद्ध ऋषींनी भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले, गोकुळात जन्मलेला तो नंदाचा कृष्ण, ज्याने पुतना, तृणावत, अघासूर यांचा संहार केला, ज्याने गोवर्धन पर्वत उचलून भक्तांचं रक्षण केलं, ज्याच्या बासरीच्या स्वराने संपूर्ण वृंदावन मोहित होत असे, तोच भगवान आज द्वारकेचा अधिपती आहे. हे वर्णन ऐकताच रुक्मिणीच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिचे डोळे मिटले. अंतःकरणातून एक अद्भुत आनंद दाटून आला. तिने मनोमन विचार केला, जो इतका दयाळू, धर्मरक्षक आणि भक्तवत्सल आहे, त्यालाच मी माझा स्वामी मानेन. त्या दिवसापासून रुक्मिणीच्या प्रत्येक प्रार्थनेत एकच नाव होते, श्रीकृष्ण. दुसरीकडे भगवान श्रीकृष्ण द्वारकेतून धर्मरक्षणाचे कार्य करत होते. दृष्टांचा नाश, सज्जनांचे रक्षण हेच त्यांचे जीवनकार्य होते. त्यांच्या पराक्रमाची कीर्ती चारही दिशांना पसरली होती. प्रत्येक संत, प्रत्येक प्रवासी, प्रत्येक ब्राह्मण कृष्णांच्या गुणांचे वर्णन करत फिरत होता. काळ पुढे सरकत होता. रुक्मिणी आता विवाहयोग्य झाली. तिच्या सौंदर्याची आणि गुणाची कीर्ती अनेक राजांपर्यंत पोचली. अनेक राजकुमारांनी विवाहाचा प्रस्ताव पाठवला, पण राजा भीमक आणि राणी शुद्धमती यांच्या मनात एकच इच्छा होती, आपल्या कन्येचा विवाह भगवान श्रीकृष्णांशी व्हावा. त्यांनाही जाणवत होते की रुक्मिणीच्या अंतःकरणात श्रीकृष्णाशिवाय दुसरं कोणी नाही. परंतु नियती अजून एक परीक्षा घेणार होती. रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी हा अत्यंत अहंकारी होता. त्याला श्रीकृष्णाचा पराक्रम मान्य नव्हता. त्याच्या मनात यादवांविषयी द्वेष होता. त्यामुळे त्याने मनोमन ठरवले होते की आपल्या बहिणीचा विवाह श्रीकृष्णाशी कधीच होऊ देणार नाही. याच निर्णयातून पुढे घडणार होता भक्ती, प्रेम, धैर्य आणि परमेश्वरावरील अखंड विश्वासाचा अद्भुत इतिहास. रुक्मिणी स्वयंवर. राजा भीमकाच्या मनात श्रीकृष्णाविषयी अपार आनंद होता. राणी शुद्धमतीलाही आपल्या कन्येच्या मनातील भाव समजले होते. परंतु राजदरबारात सर्वात प्रभावशाली व्यक्ती होता रुक्मी. युद्धकलेत पारंगत, पराक्रमी, पण अहंकाराने अंध झालेला. त्याला वाटत होते की विदर्भाचे वैभव अधिक वाढवायचे असेल तर बलाढ्य राजांशी संबंध जोडले पाहिजे. त्यामुळे त्याने चेटी देशचा राजा शिशुपाल यालाच रुक्मिणीचा योग्य वर मानले. त्याने वडिलांवरती दबाव टाकण्यास सुरुवात केली. एका दिवशी राजसभेत रुक्मी म्हणाला, पिताश्री, आपण इतक्या मोठ्या राज्याचे अधिपती आहात. आपल्या कन्येचा विवाह एखाद्या गवळ्याशी कसा होईल? कृष्णाने कितीही पराक्रम केले असले तरी तो यादव आहे. त्याच्याकडे कोणते साम्राज्य आहे? कोणता राजवंश आहे? शिशुपाल हा महासमर्थमान राजा आहे. त्याच्याशी विवाह झाला तर विदर्भाचे सामर्थ्य आणखी वाढेल. रुक्मीचे शब्द ऐकून राजा भीमक शांत बसला. त्याला माहीत होतं की श्रीकृष्ण कोण आहेत, पण पुत्राच्या हट्टामुळे त्याचे मन व्याकुळ झाले. राणी शुद्धमतीच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. रुक्मिणी आपल्या महालात होती, पण हा सर्व संवाद तिच्या कानावर पडला. तिच्या हृदयात जणू वज्राघात झाला. त्या रात्री रुक्मिणीला झोप लागली नाही. ती राजमहालात गच्चीवर आली. चंद्रप्रकाश संपूर्ण नगरीवर पसरला होता. तिने आकाशाकडे पाहिलं आणि हात जोडून म्हणाली, हे द्वारकाधीश, मी तुम्हाला कधी पाहिले नाही, पण तुमचे नाव ऐकताच माझे मन तुमच्यात विलीन झाले आहे.
माझे शरीर येथे आहे, पण माझे मन तुमच्या चरणी आहे. जर माझी भक्ती खरी असेल तर तुम्ही नक्की याल. दुसऱ्या दिवशी सकाळी राजसभेत एक तेजस्वी ब्राह्मण आला. त्याचे नाव होते कीर्तिनामा. राजा भीमकाने त्याचे आदराने स्वागत केले. स्नान, भोजन, विश्रांतीनंतर राजाने त्याला विनंती केली, ब्राह्मण देव, आपण अनेक देश फिरून आला आहात. काही दिव्य कथा सांगाव्यात. कीर्तिनामा हसला आणि म्हणाला, राजन, आज मी तुम्हाला एका अशा पुरुषाचे वर्णन करणार आहे, ज्याच्या स्मरणाने पापांचा नाश होतो, ज्याच्या दर्शनासाठी देवताही आतुर असतात. संपूर्ण दरबार शांत झाला. ब्राह्मण म्हणाला, द्वारकेत भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत. त्यांच्या नेत्राची कांती कमळासारखी आहे. त्यांच्या मुखावर सदैव करुणेचे हास्य असते. त्यांच्या एका स्मिताने दुःखी माणसालाही आनंद प्राप्त होतो. ते शूर आहेत पण अहंकारी नाहीत. ते श्रीमंत आहेत पण दान देताना कधी विचार करत नाहीत. ते राजा आहेत पण भक्तांचा सेवक समजतात. त्यांनी कंसाचा वध केला, असंख्य दृष्टांचा नाश केला, धर्माचे रक्षण केले. जसे जसे श्रीकृष्णाचे वर्णन पुढे चालू होते तसतसे रुक्मिणीचे हृदय प्रेमाने भरून येत होते. तिचे डोळे अश्रूंनी भरले, अंगावर रोमांच उभे राहिले, हात थरथरू लागले. श्रीकृष्णाच्या गुणांचे श्रवण करताच तिच्या अंतःकरणात भक्तीचा महासागर उसळला. अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती मुष्टीत होऊन खाली कोसळली. संपूर्ण राजवाड्यात खळबळ उडाली. राणी शुद्धमती धावत आली. वैद्य बोलावण्यात आले. काही वेळानं रुक्मिणी शुद्धीवर आली, पण तिच्या ओठावर एकच शब्द होता, कृष्ण. राणीला सर्व काही समजले. तिने कन्येचा हात हातात घेतला. प्रेमानं विचारलं, बाळ, तुझ्या मनात काय आहे ते मला सांग. रुक्मिणीने लाजत मान खाली घातली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, आई, या जन्मात मी फक्त कृष्णांनाच माझा पती मानला आहे. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार माझ्या मनात येत नाही. जर माझा विवाह दुसऱ्याशी झाला तर माझे प्राण टिकणार नाहीत. आईने तिला मिठी मारली. तिच्या तिच्या डोळ्यातही अश्रू होते. तिनं मनोमन श्रीकृष्णाला प्रार्थना केली, हे पांडुरंगा, माझ्या लेकराची भक्ती व्यर्थ जाऊ देऊ नकोस. तिचा हात तुझ्याच स्वरूप असलेल्या श्रीकृष्णाच्या हाती दे. परंतु त्या क्षणी राजवाड्याच्या दुसऱ्या बाजूला रुक्मी शिशुपालाच्या स्वागताची तयारी सुरू करत होता. त्यानं दूतांना निमंत्रणे पाठवली होती. अनेक राजे, महाराजे, सेनापती कुंडिनपुराकडे निघाले होते. भक्तीची परीक्षा आता कठीण होणार होती. पण जिथे भक्ताचा निर्धार अढळ असतो तिथे परमेश्वर स्वतः मार्ग काढतो. त्या मार्गाची सुरुवात होणार होती रुक्मिणीच्या त्या अमर पत्राने, ज्याने संपूर्ण इतिहासच बदलून टाकला. रुक्मिणीच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. राजवाड्यात सर्वत्र विवाहाच्या तयारीचा गजबजाट सुरू होता. सुवर्णाचे तोरण बांधले जात होते. राजवाडा फुलांनी सजवला जात होता. देशोदेशीचे राजे कुंडिनपुराकडे येऊ लागले होते. पण हा आनंद रुक्मिणीसाठी नव्हता. तिच्या अंतःकरणात एकच हाक घुमत होता, हे कृष्णा, आता तुम्हीच माझे रक्षण करा. राणी शुद्धमतीने कन्येची अवस्था पाहिली. ती म्हणाली, बाळा, धीर धर. भक्ताची हाक भगवंतांपर्यंत पोचल्याशिवाय राहत नाही. रुक्मिणी शांतपणे म्हणाली, आई, मला एक विश्वासू ब्राह्मण हवा आहे. माझ्या मनातील भावना श्रीकृष्णांपर्यंत पोचल्या पाहिजेत. माझ्या आयुष्याचा निर्णय आता त्यांच्या चरणीच आहे. राजाने गुप्तपणे एक विद्वान, सत्यनिष्ठ आणि भगवान श्रीकृष्णांचा भक्त असलेला ब्राह्मण बोलवला. त्याचे नाव होते सुदेव. त्याच्या चेहऱ्यावर तेज होते, डोळ्यात करुणा होती आणि वाणीमध्ये वेदांचा गोडवा होता. रुक्मिणीनं सुदैवाचा नमस्कार केला आणि म्हणाली, ब्राह्मणदेव, तुम्ही माझ्यासाठी एक कार्य कराल का? सुदैव प्रेमाने म्हणाले, राजकन्ये, धर्माचे कार्य असेल तर माझे प्राणही अर्पण करेल. रुक्मिणीने सुवर्णपत्र मागवले. सुगंधी शाई तयार करण्यात आली. तिनं श्रीकृष्णांचे ध्यान केले. डोळे मिटले. अश्रूंचे 2 थेंब त्या पत्रावर पडले. नंतर तिने थरथरत्या हातांनी पत्र लिहायला सुरुवात केली. त्रिभुवन सुंदर, द्वारकेचे अधिपती, भक्तवत्सल श्रीकृष्ण, तुमच्या गुणांचे श्रवण करून माझे मन तुमच्या चरणी अर्पण झाले आहे. मी तुम्हालाच माझे पती मानले आहे. माझा भाऊ रुक्मी माझा विवाह शिशुपालाशी करण्याचा हट्ट धरून बसला आहे. जर तुम्ही मला स्वीकारले नाही तर हा देह माझ्यासाठी निरर्थक आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी मी नगराबाहेरील अंबिका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येईन. त्यावेळी तुम्ही येऊन राक्षस विवाह पद्धतीने माझे हरण करावे. सिंहाची शिकार कोल्ह्याने करू नये. त्यासाठी तुमची दासी तुमच्या हातू जाऊ नये. माझी खरी भक्ती असेल तर अवश्य या. पत्र पूर्ण झाले. रुक्मिणीने ते आपल्या डोळ्यांना लावले आणि श्रीकृष्णांचे स्मरण करून सुदैवांच्या हाती दिले. ती म्हणाली, ब्राह्मणदेव, हे पत्र म्हणजे माझे प्राण आहे. ते सुरक्षितपणे श्रीकृष्णांच्या हातात पोचले पाहिजे. सुदैवांनी पत्र मस्तकाला लावले आणि म्हणाले, राजकन्ये, चिंता करू नका. माझा श्वास असेपर्यंत हे पत्र सुरक्षित राहील. पहाट होताच सुदैव द्वारकेच्या दिशेने निघाले. वाटेत घनदाट अरण्ये होती, वेगवान नद्या होत्या, उंच पर्वत होते, उन्हाची कडक झळ होती. पण त्यांच्या मनात एकच ध्यास होता, श्रीकृष्णांपर्यंत हे पत्र पोचवायचे.
अनेक दिवसांच्या प्रवासानंतर त्यांना दूरवर समुद्रकिनारी वसलेली दिव्य द्वारका दिसू लागली. सुवर्ण भिंतींनी वेढलेली नगरी सूर्यप्रकाशात चमकत होती. उंच महाल, विशाल प्रवेशद्वारे, रत्नजडित रस्ते, शंखनादाने दुमदुमणारी मंदिरे, आनंदी प्रजा पाहून सुदैव क्षणभर चक्क झाले. राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ द्वारपालांनी त्यांना थांबवले. सुदैव म्हणाले, मी विदर्भ देशातून आलो आहे. माझ्याकडे भगवान श्रीकृष्णांसाठी अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. द्वारपालांनी ही वार्ता आत पोचवली. भगवान श्रीकृष्णांना समजताच ते क्षणाचाही विलंब न करता स्वतः राजसिंहासनावरनं उठले. त्यांनी दारापर्यंत येऊन सुदैवाचे स्वागत केले. त्यांच्या चरणावर पाणी घातले, त्यांना उच्च स्थान दिले आणि स्वतः त्यांच्यासमोर नम्रतेने बसले. सुदैवांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ते म्हणाले, जो संपूर्ण विश्वाचा स्वामी आहे तो आज एका साध्या ब्राह्मणाची अशी सेवा करत आहे. म्हणूनच तो भक्तांचा देव आहे. भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले, ब्राह्मण देव, तुमचा प्रवास सुखरूप झाला ना? विदर्भात सर्व कुशल आहे ना? तुम्ही इतक्या दूर कोणत्या कार्यासाठी आला आहात? सुदैवांनी आपल्या वस्त्रातून ते पत्र अत्यंत आदराने बाहेर काढले. दोन्ही हातांनी ते श्रीकृष्णाच्या चरणाशी ठेवले आणि म्हणाले, प्रभो, हे विदर्भ राजकन्या रुक्मिणीचे पत्र आहे. तिच्या जीवनाचा निर्णय आता तुमच्या हातात आहे. श्रीकृष्णांनी ते पत्र हातात घेतले. त्यांच्या मुखावरचे मंद स्मित अधिकच खुलले. त्यांनी हळूहळू पत्र उघडले. प्रत्येक ओळ वाचताना त्यांच्या नेत्रात करुणा, प्रेम आणि भक्तीचा आनंद दाटत होता. पत्र संपताच त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि मनात म्हणाले, रुक्मिणी, तुझी भक्ती मला इथे बसू देणार नाही. मी येतो तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी, भक्तीच्या विजयासाठी. या क्षणी द्वारकेतून कुंडीनपुराकडे निघणाऱ्या त्या दिव्य प्रवासाची सुरुवात झाली, जो पुढे संपूर्ण जगासाठी भक्ती आणि विश्वास, परमप्रेमाचे अमर प्रतीक ठरणार होता. रुक्मिणीचे पत्र वाचून भगवान श्रीकृष्णांच्या मुखावर प्रसन्न हास्य फुलले. त्या पत्रातील प्रत्येक शब्द भक्तीने उथंबलेला होता. त्यात राजकन्येचा अहंकार नव्हता, वैभवाचा गर्व नव्हता, तर एका निष्कलंक भक्ताचे परमेश्वराने केलेले संपूर्ण आत्मसमर्पण होते. श्रीकृष्ण काही क्षण पत्र हातात घेऊन शांत बसले. डोळ्यात करुणा दाटून आली. ते सुदैव ब्राह्मणाकडे पाहत म्हणाले, ब्राह्मण देवा, रुक्मिणीने मला पती म्हणून नाही तर परमेश्वर म्हणून स्वीकारले आहे. तिच्या भक्तीची लाज मी कधीच जाऊ देणार नाही. भक्ताच्या रक्षणासाठी मी क्षणाचाही विलंब करीत नाही. हे बोलून श्रीकृष्णांनी सारथी म्हणून दारुकाला तातडीने बोलवले. दारुका, आपला गरुडध्वज असलेला रथ ताबडतोब तयार कर. 4ही दिव्य अश्व जोडा. आत्ताच आपण विदर्भाकडे निघणार आहोत. दारुकाने नम्रपणे मस्तक झुकवले. काही क्षणात सुवर्णमय रथ राजवाड्यासमोर उभा राहिला. त्या रथावरती गरुडध्वज डौलाने फडकत होता. शौर्य, सुग्रीव, मेघपुष्प, बलाहक हे 4 दिव्य अश्व अधीर झाले. सुदैव ब्राह्मणांना रथात बसवून भगवान श्रीकृष्ण स्वतः रथावर आरूढ झाले. शंखनाद झाला. संपूर्ण द्वारकेतील लोकांनी भगवानांना प्रणाम केला. क्षणात तो दिव्य रथ वाऱ्याच्या वेगानं दिशेनं धावू लागला. श्रीकृष्ण निघून गेल्यानंतर काही वेळानं बलरामांना ही बातमी समजली. त्यांनी विचारले, कृष्ण एकटेच गेले? विदर्भात शिशुपाल, जरासंध, रुक्मी आणि अनेक बलाढ्य राज्य जमले आहेत. युद्ध होण्याची शक्यता आहे. क्षणाचाही विलंब न करता बलरामांनी यादवांची विशाल सेना सज्ज केली. हत्ती, घोडे, रथ, पायदळ, पराक्रमी यादववीरांसह ते कुंडीनपुराच्या दिशेने निघाले. दरम्यान कुंडीनपुरात विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. राजवाडा फुलांनी, सुवर्ण तोरणांनी आणि रत्नांनी सजवला गेला होता. देशोदेशीचे राजे आपल्या सैन्यासह येत होते. शिशुपाल मोठ्या दिमाखात नगरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी रुक्मी स्वतः उपस्थित होता. पण या सर्व गजबजाटात रुक्मिणीचे मन मात्र पूर्णपणे श्रीकृष्णांच्या चरणी होते. रात्रभर तिला झोप लागली नाही. ती आपल्या महालाच्या खिडकीतून आकाशाकडे पाहत होती. प्रत्येक घोड्याचा आवाज ऐकला की तिला वाटे, कृष्ण आले का? प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत तिला त्यांच्या बासरीचा स्वर ऐकू येऊ लागला. सकाळ झाली. विवाहापूर्वीची कुलपरंपरा म्हणून रुक्मिणीला नगराबाहेरील अंबिका देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचे होते. राजमहालाबाहेर सुवर्ण पालखी सजवण्यात आली. हजारो सैनिक, असंख्य दासी, राजघराण्यातील स्त्रिया, वाद्यांचा गजर यांच्यामध्ये रुक्मिणी मंदिराकडे निघाली. मंदिरात प्रवेश करताच तिनं देवी अंबिकेच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. दोन्ही हात जोडून ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, हे जगदंबे, तू जगाची आई आहेस. माझ्या मनात कपट नाही, स्वार्थ नाही. मी श्रीकृष्णांनाच माझे सर्वस्व मानले आहे. माझी भक्ती खरी असेल तर आज माझे रक्षण कर. माझे हात श्रीकृष्णांच्या हातात दे, अन्यथा या देहाचा अंत तुझ्याच चरणी होऊ दे. इतक्यात मंदिरातील दीपज्योती अचानक अधिक तेजस्वी झाली. देवीच्या गळ्यातील एक पुष्पहार अलगद खाली पडला. ते पाहून मंदिरातील वृद्ध पुजारी हसले आणि म्हणाले, राजकन्ये, देवीने तुझी प्रार्थना स्वीकारली आहे. आज तुझी मनोकामना निश्चित पूर्ण होईल. हे ऐकताच रुक्मिणीच्या मनात नवचैतन्य संचारले. दर्शन पूर्ण करून ती मंदिराबाहेर आली. त्या क्षणी संपूर्ण वातावरण जणू थांबले. दूर रस्त्यावर धुळीचा एक प्रचंड लोट उठत होता.
त्या धुळीतून एक दिव्य रथ विजेसारखा वेगानं पुढे येत होता. रथावरती गरुडध्वज डौलाने फडकत होता. सूर्यकिरणात नीलमेघासारखा तेजस्वी वर्ण पितांबर परिधान केलेला, वैजंतीमाला गळ्यात, श्रीवत्स चिन्हानं शोभणारी छाती आणि ओठांवर मंदस्मित असलेले भगवान श्रीकृष्ण स्वतः रथावरती उभे होते. रुक्मिणीचे डोळे त्यांच्या डोळ्यांना भिडले. क्षणभर काळ जणू थांबला. ना सैन्य दिसले, ना राजे दिसले, ना लोकांचा गोंधळ ऐकू आला. एकीकडे परमेश्वर, दुसरीकडे त्यांचे अखंड भक्त. शब्दांची गरज उरली नाही. भगवान श्रीकृष्णांनी प्रेमाने आपला उजवा हात पुढे केला. रुक्मिणीने क्षणाचाही विलंब न करता तो हात आपल्या हातात दिला. पुढच्या क्षणी श्रीकृष्णांनी तिला सहजपणे रथावर बसवले. दारुकाने लगाम खेचला. दिव्य अश्व वज्राच्या वेगाने धावू लागले. संपूर्ण कुंडीनपूर काही क्षण स्तब्ध राहिले आणि मग एकच आरडाओरड झाला. श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण केले. श्रीकृष्णांनी रुक्मिणीचे हरण केले. या क्षणापासून इतिहासातील सर्वात प्रसिद्ध पाठलाग आणि धर्म अधर्माच्या संघर्षाला प्रारंभ झाला. रुक्मिणीला रथावर बसवून भगवान श्रीकृष्ण वाऱ्याच्या वेगाने कुंडीनपुराबाहेर निघाले. गरुडध्वज आकाशात दिमाखाने फडकत होता. रुक्मिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. अनेक दिवसांची विरह वेदना एका क्षणात नाहीशी झाली होती. ती श्रीकृष्णांकडे पाहतच राहिली. तिच्या ओठांवर शब्द नव्हते, पण हृदयात अखंड कृतज्ञतेचा सागर उसळत होता. भगवान श्रीकृष्ण प्रेमाने म्हणाले, रुक्मिणी घाबरू नकोस. ज्या भक्ताने मला संपूर्ण मनाने हाक मारली त्या भक्ताचा हात मी कधीच सोडत नाही. आजपासून तुझ्या डोळ्यात अश्रू नाही तर आनंदच असेल. हे ऐकताच रुक्मिणीनं नम्रपणे मस्तक झुकवलं. ती म्हणाली, प्रभो, आज माझा जन्म धन्य झाला. मी तुम्हाला कधी पाहिलं नव्हतं तरी माझा विश्वास कधी ढळमळला नाही. आज समजले की भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. दरम्यान मंदिराबाहेर उभे असलेले सैनिक शुद्धीवर आले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. ही बातमी क्षणात राजवाड्यात पोहोचली. रुक्मी संतापानं लालबुंद झाला. त्यानं तलवार उपसली आणि गर्जना केली, सैन्य सज्ज करा. कृष्णाला जिवंत सोडू नका. माझ्या डोळ्यासमोरून माझी बहीण घेऊन जाण्याचं धाडस त्यानं कसं केलं? शिशुपालाचा क्रोधही अनावर झाला. जरासंध, शाल्व, दंतवक्र, पौंड्रक, इतर अनेक राजेही आपल्या सैन्यासह श्रीकृष्णाच्या मागे धावले. हजारो रथ, लाखो सैनिक, हत्ती, घोडे, रणवाद्यांच्या आवाजानं पृथ्वी हादरू लागली. काही अंतरावर भगवान श्रीकृष्णांचा रथ पुढे जात असतानाच दूरवरून धुळीचा आणखी एक प्रचंड लोट दिसू लागला. तो होता बलरामांचा. यादवांची विशाल सेना त्यांच्या मागे होती. बलरामांनी श्रीकृष्णांना पाहताच हसून म्हटले, कृष्णा, मला माहीत होतं की तू एकटाच निघशील, म्हणून आम्हीही आलो. आता चिंता करू नकोस. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दादा, आज युद्ध टाळता येणार नाही. बलराम म्हणाले, धर्मासाठी उभं राहिल्यानंतर युद्धाची भीती बाळगायची नसते. क्षणात दोन्ही सैन्य आमनेसामने उभी राहिली. रणशिंग वाजली, शंखनाद झाला, बाणांचा वर्षाव सुरू झाला. तलवारींची टक्कर होताच ठिणग्या उडू लागल्या. हत्तींच्या गर्जना, घोड्यांच्या टापा, वीरांच्या रणघोषानं आकाश दुमदुमून गेले. बलरामांनी आपल्या हलायुधाने शत्रूंच्या सैन्यात प्रचंड खळबळ उडवली. यादव वीर सिंहाप्रमाणे लढत होते. अनेक राजे पराभूत होऊ लागले. शिशुपालाला अपेक्षाच नव्हती की यादव इतक्या शौर्याने लढतील. हे पाहून रुक्मी संतापानं थरथरू लागली. त्यानं प्रतिज्ञा केली, जोपर्यंत मी कृष्णाला ठार मारत नाही किंवा रुक्मिणीला परत आणत नाही तोपर्यंत कुंडीनपुरात पाऊल ठेवणार नाही. त्यानं आपल्या निवडक सैन्यासह श्रीकृष्णाच्या रथाचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर श्रीकृष्णांनी रथ थांबवला. त्यांना माहीत होतं की आता रुक्मीशी सामना अटळ आहे. रुक्मिणी येताच धनुष्यावरती बाण चढवला आणि गर्वाने म्हणाला, कृष्णा, आज तुझा अंत निश्चित आहे. कपटानं माझ्या बहिणीचं हरण करणाऱ्या तुला मी जिवंत ठेवणार नाही. भगवान श्रीकृष्ण शांतपणे हसले. ते म्हणाले, रुक्मी, जिच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे तिचे हरण नव्हे तर रक्षण केले आहे. बलाचा गर्व फार काळ टिकत नाही. रुक्मीने संतापाने बाणांचा प्रचंड वर्षाव केला. श्रीकृष्णांनी सहजतेने प्रत्येक बाण हवेतच छेदून टाकला. क्षणात त्यांनी रुक्मीचे धनुष्य तोडले. दुसरे धनुष्य घेताच तेही तुटले. तलवार घेऊन तो धावला. तीही श्रीकृष्णांच्या एका फटक्यात दूर फेकली गेली. रथ उद्ध्वस्त झाला. घोडे पळून गेले. अखेरीस रुक्मी निशस्त्र उभा राहिला. भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन न वापरता तलवार उचलली आणि त्याच्यावरती चाल करून गेले. हे पाहून रुक्मिणी घाबरली. ती ताबडतोब रथातून उतरली. श्रीकृष्णांच्या चरणी पडून अश्रूंनी म्हणाली, नाथ, हा माझा मोठा भाऊ आहे. त्यानं अपराध केला आहे, अहंकार केला आहे, पण तो माझ्या आईवडिलांचा पुत्र आहे. माझ्या विवाहाच्या दिवशी माझ्या भावाचा वध होऊ देऊ नका. त्याला योग्य शिक्षा द्या, पण त्याचे प्राण वाचवा. रुक्मिणीचे करुण शब्द ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या मुखावर पुन्हा तेच करुणामय हास्य उमटले. ते म्हणाले, रुक्मिणी, तुझ्या हृदयात आजही द्वेष नाही, म्हणूनच तू लक्ष्मी स्वरूपा आहेस. भगवान श्रीकृष्णांनी रुक्मीचा वध केला नाही, मात्र त्याचा अहंकार मोडण्यासाठी त्याचे केश आणि मिशा विचित्र प्रकारे कापून त्याला अपमानित केले. क्षत्रियांसाठी हा मृत्यूपेक्षाही मोठा धक्का होता.
इतक्यात बलराम तेथे पोचले. त्यांनी रुक्मिणीची अवस्था पाहिली आणि श्रीकृष्णांना म्हणाले, कृष्णा, शिक्षा योग्य झाली. अहंकार मोडला की मनुष्य स्वतःच आपल्या कर्माचं फळ भोगतो. अपमान सहन न झाल्याने रुक्मिणीने प्रतिज्ञेनुसार कुंडिनपुरात परत न जाता दुसऱ्या ठिकाणी नवीन नगर वसवले. त्याचा गर्व चूर झाला होता. आता सर्व अडथळे दूर झाले होते. भक्तीनं परमेश्वराला प्राप्त केले होते. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी विजयाने द्वारकेकडे निघाले. द्वारकेत त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण नगरी सजली होती. देव, ऋषी, यादव, सर्व प्रजा त्या दिव्य विवाह सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. द्वारकेच्या दिशेने भगवान श्रीकृष्णांचा गरुड ध्वजांकित रथ वेगाने धावू लागला. रुक्मिणी आता पूर्णपणे निर्धास्त झाली होती. तिच्या मनात केवळ एकच भावना होती, परमेश्वराने आपल्या भक्तीचा स्वीकार केला. समुद्र किनाऱ्यावरील सुवर्ण नगरी द्वारका जशी जशी जवळ येऊ लागली तसतसा आनंदाचा महापूर उसळू लागला. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन परत येत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण नगरीत पसरली. प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या. आंब्याच्या पानांची तोरणं बांधली गेली. फुलांच्या माळांनी रस्ते सजले. सुवासिक धुपाचा दरवळ सर्वत्र पसरला. स्त्रियांनी मंगल कलश सजवले. वेदपाठी ब्राह्मण वेदमंत्राचा उच्चार करू लागले. शंख, तुतार्या, नगारे, मृदुंग यांच्या निनादाने संपूर्ण द्वारका भक्तिरसात न्हाऊन निघाली. रथ राजवाड्यासमोर येऊन थांबताच भगवान श्रीकृष्ण प्रथम खाली उतरले. त्यांनी प्रेमाने आपला हात पुढे केला. रुक्मिणीने लाजत तो हात धरला. रथातून खाली उतरली. त्या क्षणी द्वारकेतील सुवासिनींनी आनंदाने उंच स्वरात मंगलध्वनी केला. अक्षता उधळल्या गेल्या. औक्षण करण्यात आलं. सुवर्ण कलशातील पाण्याने शुभ स्वागत करण्यात आलं. भगवान श्रीकृष्णांच्या माता देवकी आणि रोहिणी यांनी रुक्मिणीला प्रेमानं कवेत घेतलं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. देवकी म्हणाल्या, बाळ, आजपासून हेच तुझं घर. तू आता केवळ विदर्भाची राजकन्या नाहीस, तर यादव कुळाची लक्ष्मी आहेस. रुक्मिणीनं नम्रतेनं त्यांच्या चरणी मस्तक ठेवलं. दुसऱ्या दिवशी शुभमुहूर्त निश्चित करण्यात आला. द्वारकेतील सर्व ऋषी, मुनी, ब्राह्मण, यादववीर आणि मान्यवर राजांना विवाहाचं निमंत्रण देण्यात आलं. समुद्रकिनारी विशाल मंडप उभारण्यात आला. सुवर्णस्तंभ, मोत्याच्या माळा, फुलांच्या कमानी, रत्नजडित दीपांनी तो मंडप दिव्य दिसत होता. शुभमुहूर्तावरती प्रथम सीमांत पूजनाचा विधी झाला. भगवान श्रीकृष्णांचे विधिवत स्वागत करण्यात आले. त्यानंतर हळदीचा मंगल सोहळा पार पडला. सुवासिनींनी हळदीची उटी लावली. मंगलगीतं गाऊ लागल्या. आला आला द्वारकेचा राजा, रुक्मिणीचा आज साजरा साजा. संपूर्ण वातावरण भक्तीने आणि आनंदाने भरून गेले. नंतर विवाह मंडपात श्रीकृष्ण आणि रुक्मिणी समोरासमोर उभे राहिले. अंतरपाठ धरण्यात आला. वेदमंत्रांचा गंभीर निनाद सुरू झाला. ब्रह्मदेव, महादेव, इंद्र, सर्व देवता अदृश्य रूपानं या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार झाले. मंगलाष्टक सुरू झाले. शुभमंगलम सावधान. अंतरपाठ दूर होताच श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातला. त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. देवतांनी दुधुंबी वाजवल्या. गंधर्वांनी गायन केले. अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. अग्निदेवाला साक्षी ठेवून सप्तपदी झाली. प्रत्येक पावलागणिक दोघांनी धर्म, सत्य, प्रेम, करुणा, कर्तव्य, भक्ती आणि लोककल्याण याची प्रतिज्ञा केली. कन्यादानाचा प्रसंग अत्यंत भावपूर्ण होता. राजा भीमक आणि राणी शुद्धमतीही विवाहासाठी द्वारकेत आले होते. राजा भीमकाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रुक्मिणीचा हात भगवान श्रीकृष्णांच्या हातात ठेवला आणि म्हणाले, प्रभो, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात अमूल्य धन तुमच्या स्वाधीन करत आहे. ही माझी कन्या नाही, ही तुमचीच लक्ष्मी आहे. तिचा स्वीकार करा. भगवान श्रीकृष्णांनी विनम्रतेने त्यांचे हात धरले आणि म्हणाले, राजन, आज तुम्ही कन्यादान केले नाही तर भक्तीचाच माझ्याशी विवाह लावून दिला आहे. हा प्रसंग पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. विवाहानंतर रुखवत, आशीर्वाद, भोजन, विविध मंगलविधी पार पडले. संपूर्ण द्वारकेत अनेक दिवस अन्नदान करण्यात आले. गरिबांना वस्त्रे देण्यात आली. ब्राह्मणांना सुवरदान करण्यात आले. गायीचे दान करण्यात आले. कोणीही उपाशी राहू नये म्हणून प्रत्येक चौकात अन्नछत्र उघडण्यात आले. संध्याकाळी भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी राजमहालात प्रवेश करू लागले. गृहप्रवेशाच्या वेळी रुक्मिणीनं तांदळानं भरलेला कलश अलगद पायानं पुढे ढकलला. लक्ष्मी स्वरूपा गृहात प्रवेश करताच संपूर्ण द्वारका जणू अधिक समृद्ध झाली. त्या रात्री द्वारका दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाली. समुद्राच्या लाटा जणू आनंदाने नृत्य करू लागल्या. प्रत्येकाच्या मुखी एकच जयघोष होता, जय श्रीकृष्ण, जय रुक्मिणी माता, जय पांडुरंग, जय विठ्ठल. याच दिव्य मिलनातून पुढे भक्ती, प्रेम आणि धर्मरक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला. म्हणूनच महाराष्ट्रात पंढरपूरचा विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे नाते केवळ पती-पत्नीचे नसून भक्त आणि भगवंत यांच्या अखंड प्रेमाचे, विश्वासाचे आणि समर्पणाचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. जो भक्त रुक्मिणीप्रमाणे निश्चल
श्रद्धेने विठ्ठलाला हाक मारतो त्याच्या जीवनात भगवंत स्वतः धावून येतात. रुक्मिणी स्वयंवर ही केवळ एका राजकन्येच्या विवाहाची कथा नाही, ती भक्तीच्या विजयाची, अहंकाराच्या पराभवाची, परमेश्वराच्या अखंड विश्वासाची अमरगाथा आहे. या संदेशामुळे आजही आषाढी, कार्तिकी, नवरात्र, विविध धार्मिक उत्सवामध्ये ही कथा भक्तिभावाने सांगितली जाते आणि प्रत्येक श्रोत्याच्या हृदयात विठ्ठल रुक्मिणीवरील प्रेम अधिक दृढ करून जाते. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला आताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच नवीन एका कथेमध्ये.